आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच रवा डोसा अगदी घरच्या घरी कुरकुरीत कसा बनवायचा ते पाहणार आहोत. ना भिजवायचं ना वाटायचं, फक्त 10 मिनिटांमध्ये बनणारा हा रवा डोसा कसा बनवायचा लगेचच पाहूया. मी इथे 1 वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे. रवा भाजून घेतलेला नाही, कच्चाच आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल. 2 मोठे चमचे भरून मी इथे तांदळाचे पीठ वापरते. पोहे खायचे जे चमचे असतात त्याच चमच्याने मी इथे 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलं. 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या. तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा निंबूचा रस. तुमच्याकडे जर निंबू नसेल तर 1 चमचा दही घातलं तरी चालेल. चवीनुसार मीठ घालू. 1 वाटी रव्यासाठी मी सुरुवातीला 2 वाटी पाणी घालते. बॅटर आता छान चमच्याच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊ. गरज वाटली तर अजून यामध्ये पाणी घालू. बॅटर बनवताना आपल्याला खूप घट्ट नाही किंवा खूप पातळी नाही बनवायचं. बॅटर अजून देखील मला घट्टच वाटते, त्यामुळे मी इथे अजून 1 वाटी पाणी घातलं. 1 वाटी रव्यासाठी मला इथे जवळपास 3 वाटी पाणी लागलं. बॅटर इथे छान मिक्स झालेला आहे. मी तुम्हाला इथे दाखवते. ह्याच पद्धतीने तुम्हाला बॅटर अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही असं ठेवायचं आहे, म्हणजे डोसे अगदी कुरकुरीत निघतील. बॅटर आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आता डोसे बनवायला घेऊ. इथे मी तवा छान गरम करून घेतला. तव्याला आता थोडंसं तेल लावून घेऊ. तव्याला संपूर्ण तेल लावून घ्यायचं, म्हणजे डोसा अजिबात चिटकत नाही आणि पटकन निघतो. तवा गोल गोल फिरवत आपल्याला संपूर्ण बाजूने छान तेल लावून घ्यायचं आहे. डोसे काढताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हे जे बॅटर आपण बनवून घेतलं आहे त्याला प्रत्येक वेळेस तव्यावर टाकताना मिक्स करून घ्यायचं, कारण रवा हा तळाशी जाऊन बसतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस बॅटर टाकताना ह्या पद्धतीने बॅटर मिक्स करून घ्यायचं. तव्याच्या कडेनेच आपल्याला बॅटर सोडायचं आहे. सुरुवातीलाच जर मध्ये टाकलं तर मधली बाजू खूप तापलेली असते तव्याची आणि डोसा मधल्या बाजूला करपतो आणि साईडला कच्चा राहतो. त्यामुळे अगदी साईडने आपल्याला हे बॅटर टाकत यायचं आहे आणि शेवटी मग मध्ये बॅटर घालायचं. जिथे जिथे जागा दिसेल तिथे तिथे हे बॅटर टाकायचं. अगदी तवा भरून आपल्याला मोठा डोसा काढायचा आहे. बॅटर टाकल्यानंतर साईडने थोडं थोडं करून तेल घालायचं, म्हणजे खरपूस असा आपला डोसा तयार होतो. खूप जास्तही तेल नाही टाकायचं, अगदी थोडं थोडं टाकायचं. चमच्याच्या साहाय्याने तेल छान सगळ्या बाजूला पसरवून घेऊ. डोसा साईडने हलकासा आपल्याला कडक वाटायला लागला की त्याच्या कडा ज्या आहेत त्या सैल करायच्या, म्हणजे डोसा हा पूर्ण आपला गोलचा गोल निघतो. नाहीतर कडेला तो कडक होतो आणि काढताना मात्र तो तुटतो. हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे. डोसा बनवण्यासाठी जवळपास इथे 2 ते 3 मिनटं लागतात, कारण गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच हे डोसे काढावे लागतात, नाहीतर ते करपतात आणि कडक देखील होत नाही, मध्येच जळतात. डोसा खालच्या बाजूने छान तांबूस रंगावर भाजला गेला. आता याला लगेचच पलटी करून घेऊ. खालची बाजू देखील आपण छान भाजून घेणार आहोत. हा डोसा अजिबात फसत नाही. तुम्हाला हवं तितका हा कुरकुरीत तुम्ही करू शकतात. खालची बाजू फक्त मिनिटभरासाठी भाजून घेऊ. डोसा आपला इथे बनवून तयार आहे. खालची बाजू देखील छान याची खरपूस अशी झालेली आहे. लगेचच याला आता साईडला काढून घेऊ. दिसायला जितका छान दिसतो खायला देखील तितकाच हा चविष्ट लागतो. अगदी कुरकुरीत असा हा आपला डोसा बनवून तयार आहे. यासोबत चटणीची देखील अजिबात गरज नाही, कारण यामध्ये मिरची घातलेली असल्यामुळे हा डोसा असाच खूप छान लागतो. हा डोसा तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. अगदी कुरकुरीत राहतो. हा डोसा म्हटलं तर अगदी कुरकुरीत होतो. मुलांना देखील खूप आवडतो. बनवायला एकदम सोपा आणि खायला देखील तेवढाच चविष्ट. अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपला रवा डोसा बनवून तयार आहे. माझ्या चॅनलवर सगळ्याच रेसिपी अगदी झटकीफट आणि सोप्या साध्या आहेत. याच्यानंतर देखील सोप्या साध्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.